निवडणुकांच्या तयारीला लागा, योग्य वेळी योग्य सूचना दिल्या जातील, राज ठाकरे यांचे आदेश. 20 वर्षांच्या नंतर जर आम्ही दोन भाऊ एकत्र येऊ शकतो तर मग तुम्ही एकमेकांमध्ये वाद कशासाठी घालताय? राज ठाकरे यांचे मेळाव्यामध्ये भाष्य. त्यामुळे शिवसेनेसोबतच्या युतीच्या संदर्भात राज ठाकरे यांनी सूचक वक्तव्य केल्याची चर्चा. मतदार याद्या तपासून घ्या, जुने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगानं सोबत घ्या, राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. राज ठाकरे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. राज ठाकरेंनी युतीच्या संदर्भात सूचना दिल्यात. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया. मुंबईमध्ये भाजपच्या विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ही बैठक बोलावली आहे. ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीच्या पार्श्वभूमीवरती प्रत्येक वॉर्डामधल्या परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. उद्धव ठाकरे यांनी ठाणे आणि कल्याण डोंबिवलीमधल्या पदाधिकाऱ्यांची उद्या बैठक बोलावली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यामध्ये 6 ऑगस्टला भेट होईल. बच्चू कडू यांच्या आगामी आंदोलनाच्या संदर्भात ही भेट होणार आहे. याआधीच राज ठाकरे यांच्याकडून बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा. मंत्रिपद जाऊन 4.5 महिने झाले तरी धनंजय मुंडे सरकारी बंगल्यामध्ये. बंगला न सोडल्यामुळे मुंडेंवरती आतापर्यंत तब्बल 42 लाख रुपयांचा दंड. मंत्रिपदावरून पायउतार झाल्याच्या नंतर 15 दिवसांमध्ये सरकारी बंगला रिकामा करण्याचा नियम आहे. शासकीय निवासस्थानाबद्दल मुख्यमंत्री निर्णय घेतील, आपली कोणतीही तक्रार नाही, मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. पोलिसांनी मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप करणाऱ्या मुलींना पुणे पोलिसांचं पत्र. अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करता येणार नाही, पत्रामध्ये नमूद. घटना वस्तुस्थितीवरती आधारित नसून गुन्हे दाखल करता येणार नाहीत असं पत्रामध्ये लिहिण्यात आलं आहे. पोलीस यंत्रणा ही दमन यंत्रणा म्हणून काम करतेय का? सामाजिक कार्यकर्ते अंजली आंबेडकर यांचा सवाल. पोलिसांनी दिलेलं पत्र हे आमच्यासाठी धक्का असल्याची सुद्धा अंजली आंबेडकर यांची प्रतिक्रिया. पुण्यामध्ये आंदोलक मुलींच्या तक्रारीनंतर अजूनही गुन्हा दाखल नाही. पहाटे 3:30 वाजता अखेर आंदोलक मुली घरी गेल्यात. पुरावे नसताना पुणे पोलिसांवरती दबाव आणत झुंडशाहीने अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली. केशव उपाध्याय यांची रोहित पवार यांच्यावरती टीका. हीच शरद पवार यांची भूमिका आहे का, असाही सवाल. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाची पुढची सुनावणी ही 18 ऑगस्टला. आजच्या सुनावणीमध्ये करारच्या जामीन अर्जावरती कोणताही निर्णय नाही. महादेव मुंडे हत्या प्रकरणामधील आरोपी देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात. आमदार रोहित पवार यांचा एक्स पोस्टमधून दावा. तर एसआयटी पथकामध्ये पोलीस अधिकारी संतोष साबळे यांच्या समावेशाची केली मागणी. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याची आवश्यकता नाही, लवादाने निर्णय दिला असला तरी सरकार हस्तक्षेप करू शकतं. काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांची केंद्राला विनंती. परभणीमध्ये पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या विरोधामध्ये ग्रामसेवक युनियनचं आंदोलन. काळ्या फिती लावून जिल्ह्यामधील ग्रामसेवकांनी काम बंद आंदोलन केलं. जिल्हा परिषद सीईओंच्या दालनासमोर ठिय्या मांडण्यात आलेला आहे. काँग्रेसचे प्रवीण ठाकूर यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशानंतर काँग्रेसची बैठक. तटकरे कुटुंबाचं कधीच पोट भरलं नाही अशी टीका करताना रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी मंत्री भरत गोगावलेच दावेदार असल्याची काँग्रेसची टीका. मानाच्या गणपतींमुळे अन्याय होत असल्याचा पुण्यामधल्या गणेश मंडळांचा सूर आहे. विसर्जन मिरवणुकीला लागणारा वेळ बघता सकाळी 7 वाजता विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होणार असल्याचं केलं जाहीर. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश कुमार हे नाशिकमध्ये. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती नाशिक रोड, देवळाली, ओढा, खेरवाडी आणि कसबे सुकेणे इथल्या स्थानिकांची केली व्यापक तपासणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये अनधिकृत बांधकामांवरती कारवाई. संभाजीनगरमधल्या नरेगाव परिसरामधला रस्ता हा मोकळा होणार आहे. कारवाईच्या वेळेला 20 जेसीबी, 10 पोकलेन मशीन, 15 टिप्पर, 200 पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात. मुंबईच्या मदनपुरा परिसरामध्ये जुनी इमारत कोसळली आहे. या घटनेमध्ये कोणीही जखमी नसल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. कबुतरखान्याच्या संदर्भात पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना भेटणार. मंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रतिक्रिया. मोकळ्या जागेमध्ये कबुतरखाना उभा करावा, लोढांची मागणी. धाराशिवमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला अजित पवार यांचा देधक्का. परंड्याचे माजी आमदार राहुल मोटे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. नागपूर जिल्ह्यामध्ये भाजपचे मातब्बर नेते असताना जिल्हा परिषदेवरती काँग्रेसचं वर्चस्व ते संपवण्यासाठी जिल्ह्यामधल्या आमदारांपासून ते प्रमुख पदाधिकाऱ्यांना नागपूर जिल्हा परिषदेसाठी सर्कलनिहाय विशेष जबाबदारी.
यवतमाळच्या वणीमधील भाजपच्या 2 माजी जिल्हा परिषद सदस्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवरती हा पक्षप्रवेश झालाय. बंडूभाऊ चांदेकर, संघदीप भगत, दिलीप काकडे हे ठाकरेंच्या सेवेत. केंद्रामध्ये नितीन गडकरी हे सर्वात समजदार मंत्री आहेत. गडकरींनी नेहरूंचं नाव घेतलं तर त्यांच्यावरही कारवाई करणार का? संजय राऊत यांचा सवाल. मुंबईमधील मेट्रो स्टेशनला सायन्स सेंटर नाव दिल्यावरून राऊतांची प्रतिक्रिया. हिंगोलीमधल्या कळमनुरीमधून कावड यात्रेला सुरुवात झाली आहे. चिंचाळेश्वर महादेव मंदिरामध्ये संतोष बांगर यांच्या हस्ते पूजा. मोठ्या प्रमाणावरती शिवभक्त कावड यात्रेमध्ये सहभागी. हिंगोलीच्या कळमनुरी बस स्थानकाच्या समोर संतोष बांगर यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय. 1.5 क्विंटलचा पुष्पहार बांगर यांना घालण्यात आला. सोलापूरमधील श्री बृहन्मठ होटगी या संस्थानाच्या मंदिरामध्ये गंगा आरती. मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज यांच्या उपस्थितीमध्ये गंगा आरती झाली आहे. पंचमुखी परमेश्वर शिवलिंगाची महापूजा देखील संपन्न झाली आहे. जवानांसाठी रक्षाबंधनाच्या निमित्ताने शिर्डी ते श्रीनगर रक्षा रथ रवाना. शिर्डीमध्ये साईबाबांच्या मंदिराजवळून या रक्षा यात्रेला मोठ्या उत्साहामध्ये सुरुवात झाली. संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीनं या यात्रेचं आयोजन करण्यात आलं. सिंधुदुर्गच्या देवगडमधील कुणकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आकर्षक फुलांची आरास. श्रावणी सोमवारच्या निमित्ताने मंदिर सजलं. सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा. दुसऱ्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी एकत्रित वैजनाथाचं दर्शन घेतलंय. यावेळेला रुद्राभिषेक करत त्यांनी वैजनाथाची आरती सुद्धा केली आहे. सांगलीमधल्या कृष्णा नदी पात्रामध्ये पुन्हा एकदा होड्यांच्या शर्यती. होड्यांच्या शर्यतीमध्ये सांगलीवाडीच्या तरुण मराठा बोट क्लबची बाजी. जपानमधल्या कावासाकी शहरामध्ये जागतिक जम्प रोप चॅम्पियन स्पर्धा. डोंबिवलीच्या तरुण मुलामुलींची स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी. स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या टीमने 2 सुवर्ण, 8 रौप्य आणि 6 कांस्य अशी एकूण 16 पदकांची कमाई केली आहे. वर्ध्यामध्ये अवयव दान जनजागृती पदयात्रा. सावंगीमधील दत्ता मेघे अभिमत विद्यापीठ आणि आचार्य विनोबा भावे रुग्णालयाच्या पुढाकाराने जनजागृतीपर पदयात्रा काढण्यात आली. भंडाऱ्यामधल्या जिल्हा परिषद शिक्षण विभागामधील सेवानिवृत्त शिक्षकांचा 97 कोटींचा सेवानिवृत्तीचा लाभ शासनाकडे थकलाय. या विरोधामध्ये हे शिक्षक व्याजासह रक्कम मिळवण्यासाठी न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार आहेत. मनसेचं नाशिक महानगरपालिकेच्या समोर धरणे आंदोलन. शहरामधल्या रस्त्यांवरचे खड्डे, अनियमित पाणीपुरवठा, गोदावरी नदी प्रदूषणासोबतच वेगवेगळ्या प्रश्नांविषयी लक्ष वेधून घेण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. कोल्हापूरमध्ये ठाकरेंच्या सेनेचा महानगरपालिकेवरती रिक्षा आणि दुचाकींसह मोर्चा. महानगरपालिकेच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधामध्ये ठाकरेंची शिवसेना सध्या आक्रमक झाली आहे. मुंबई गोवा महामार्गावरती चिपळूणमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा रास्ता रोको. उड्डाणपुलाचं काम सुरू असताना लोखंडी सळई अंगावरती पडून विद्यार्थी जखमी झाल्यामुळे ठेकेदारावरती कारवाई करण्याची मागणी. पुण्याच्या खेड तालुक्यामधल्या खरपुडीमध्ये सैराट चित्रपटासारखा आंतरजातीय प्रेमविवाहामधून मारहाण आणि अपहरणाचा प्रकार. पतीला जबर मारहाण करत 28 वर्षीय पत्नीचं अपहरण. मुलीचा भाऊ आणि आईसह 15 जणांवरती गुन्हा दाखल. गोंदियाच्या देवरीमध्ये ट्रक अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधून समोर आलाय. दुकानामधून लोखंडी साखळी घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनामुळे हा अपघात झाला. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला होता तर 5 जण जखमी झाले आहेत. बुलडाण्यामध्ये प्रेम प्रकरणामधून तरुणाची हत्या झाली. या हत्येचा हा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. या प्रकरणी 6 आरोपींच्या विरोधामध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. 4 जणांना अटकही झाली आहे. विरारच्या कारगिल नगरमध्ये एटीएम फोडणाऱ्या चिमटा गँगला नागरिकांनी चोप दिलाय. एटीएम मशीनच्या पैसे काढण्याच्या स्लॉटवरती हे चोर चिमटा लावायचे आणि हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैदही झालाय. रायगडच्या माणगावमधल्या कशेने गावामध्ये बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. कशेने गावासह इंदापूर परिसरामध्ये सध्या भीतीचं वातावरण. वाशिममधल्या सुकांडा गावामध्ये विहिरीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा बुडून मृत्यू झालाय. विहिरीमधील मोटार पंपासाठी बसवलेल्या लोखंडी अँगलचा डोक्याला मार लागल्यामुळे तोल जाऊन ते पाण्यात कोसळले. मोबाईल दिला नाही म्हणून रागामध्ये 16 वर्षाच्या मुलाची डोंगरावरून उडी घेऊन आत्महत्या. छत्रपती संभाजीनगरच्या वाळुंजमधली घटना आहे. तरुण मूळचा बुलढाण्याच्या जळगाव जामोदमधला असल्याची माहिती आहे. बीडमधल्या नेकरूनमधील पोलीस ठाण्यामध्ये हद्दीत एका शाळकरी मुलीला मारहाण करत तिचा विनयभंग झालाय. तिघांच्या विरोधामध्ये सध्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. नागपूरच्या रामटेक तालुक्यामधल्या नगरधनमध्ये कारला अपघात झाला.
चालक मद्यपान करून गाडी चालवत असल्यामुळे गाडीवरचं नियंत्रण सुटलं. अनेक जण जखमी झालेले आहेत. आरोपी कार चालकाला ग्रामस्थांनी चोप दिलाय. अमरावतीमध्ये आमदार रवी राणा यांच्या पक्षातर्फे फेरीवाल्यांचा मोर्चा. हातामध्ये प्लास्टिकच्या बंदुका घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा. अतिक्रमण विरोधी कारवाईच्या नावाखाली महानगरपालिका त्रास देत असल्याचा आरोप आहे. नंदुरबारमध्ये आरोग्य विभागानं अवघ्या वर्षभरापूर्वी तब्बल $2.25 कोटी खर्च करून घेतलेली बोट अँब्युलन्स बुडाली आहे. नर्मदा नदीच्या काठावरील गावांच्या आरोग्यासाठी या ठिकाणी बोट अँब्युलन्स तैनात करण्यात आली होती. धाराशिवमधल्या 45,000पेक्षा अधिक शेतकऱ्यांचे 772 कोटी रुपयांचं कर्ज थकलं. सर्व खाती आता थेट एनपीएमध्ये, तर याला मुख्यमंत्री एकमेव जबाबदार असल्याचा आमदार कैलास पाटील यांचा आरोप आहे. नाशिकच्या बागलाण तालुक्यामधल्या नांदेडमध्ये 2 एकरमधल्या मक्याचं रानडुकरांनी नुकसान केलंय. संपूर्ण पिकाचं खोड कुरतडल्यामुळे संतप्त शेतकऱ्यानं आता पिकावरती रोटावेटर फिरवलाय. तर वन विभागाला वेळोवेळी कळवून सुद्धा याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली आहे. गोंदियामधील धान खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण, मात्र अद्यापही 10,000 शेतकरी धान विक्रीपासून वंचित आहेत. त्यामुळे खरेदीचं उद्दिष्ट वाढवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार भाजपचे आमदार विजय रहांगडाले यांची माहिती. मुंबई महानगरपालिकेने शहरामधील खड्डे बुजवण्याचं काम वेगाने सुरू केल्याचा दावा केलाय. मात्र अद्यापही शहरामध्ये 1,212 खड्डे शिल्लक आहेत. गणेशोत्सवापूर्वी हे खड्डे बुजवण्याचं पालिकेसमोर आव्हान. पीयूसीचे दर सुधारण्यासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन. त्यामुळे आता पीयूसीसाठी आकारले जाणारे दर बदलण्याची शक्यता आहे. आरे ते कफ परेड भुयारी मेट्रोमध्ये आता चित्रीकरण करता येणार आहे. प्रवासी संख्येच्या अभावी तोटा सहन करावा लागत असल्यामुळे मेट्रो 3 प्रशासनाचा निर्णय. मेट्रो गाडी स्थानक डेपो चित्रीकरणासाठी भाड्याने सुद्धा दिले जातील. समृद्धी महामार्गावरती वेग मर्यादेचं उल्लंघन केलं तर दंड आकारला जाईल. 1 किलोमीटरवरती सीसीटीव्ही आणि स्पीड सेन्सर कॅमेरा बसवला जाणार आहे. यासाठी 2 नामांकित कंपन्यांसोबत एमएसआरडीसीने करार केल्याची माहिती आहे. पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी काल भेट घेतली आहे राष्ट्रपतींची, आणि मोदी शहा यांनी एकाच दिवशी ही भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे. दोघांच्या स्वतंत्र भेटींचा हा अजेंडा नेमका काय होता? वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. मोदी आणि शहांच्या राष्ट्रपतींसोबतच्या भेटींवरती तर्कवितर्क. 5 ऑगस्टपूर्वी दोघांनी सुद्धा स्वतंत्रपणे भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण. 5 ऑगस्ट 2019ला 370वं कलम हटवण्यात आलं होतं, तर 5 ऑगस्ट 2020ला केलं होतं राम मंदिराचं भूमिपूजन. त्यामुळे उद्या नेमकं काय होणार यासाठी चर्चा सुरू आहे. संघाच्या बैठकीमध्ये महत्वाच्या घडामोडींवरती चर्चा. सप्टेंबर महिन्यामध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील. खासदार संजय राऊत यांचा मोठा दावा. मोदी राष्ट्रपतींना भेटतात हीच मोठी गोष्ट असल्याचं राऊतांचं वक्तव्य. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला विरोधकांचा गदारोळ. विरोधी पक्षाचे खासदार वेलमध्ये उतरले. बिहार मतदार याद्यांच्या मुद्द्यावरून विरोधकांनी गोंधळ घातलाय. प्रियंका गांधी आणि राजनाथ सिंग यांची संसद भवन परिसरामध्ये भेट झाली आहे. यावेळेला एसआयआरच्या मुद्द्यावरती चर्चा घ्यायला प्रियंका गांधींना राजनाथ सिंह यांना सांगितल्याची माहिती मिळते आहे. तुम्ही सच्चे भारतीय असाल तर असं बोलू नका. सुप्रीम कोर्टानं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सुनावलं. राहुल गांधी यांनी चीनच्या विरुद्धच्या संघर्षाच्या वेळेला केलेल्या वक्तव्याचं हे प्रकरण आहे. राहुल गांधींविरुद्धच्या कारवाईला सुप्रीम कोर्टाची स्थगिती. यावेळेला राहुल गांधींवरती प्रश्नांचा भडीमार. चीननं भारताचा भूभाग घेतला याचे पुरावे आहेत का? तसंच चीननं 2000 चौरस किलोमीटरचा भाग घेतला हे तुम्हाला कसं काय कळलं? कोर्टाचा सवाल. 7 ऑगस्टला इंडिया आघाडीची बैठक आहे. राहुल गांधींनी 3 ते 4 वेळा उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केली आहे. संजय राऊत यांची माहिती. उद्धव ठाकरे 6 ऑगस्टपासून 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर. 7 ऑगस्टला होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसच्या खासदार आर सुधा यांची सोनसाखळी हिसकावण्यात आली आहे. दिल्लीमध्ये चाणक्यपुरीमधल्या पोलंडच्या दूतावासाजवळची ही घटना आहे. आर सुधा यांनी पत्र लिहून या संदर्भात गृहमंत्री अमित शहांकडे तक्रार केली आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं वयाच्या 81व्या वर्षी निधन झालंय. दिल्लीच्या गंगाराम रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. केदारनाथ यात्रा मार्गावरती सीतापूर जवळच्या टेकडीवरती दरड कोसळली आहे. केदारनाथ यात्रा मार्गावरती सततच्या पावसामुळे सध्या जनजीवन विस्कळीत झाल्याचं दिसतंय. हिमाचल प्रदेशच्या कुल्लूमध्ये मुसळधार पावसाच्या नंतर नद्या आणि नाल्यांना पूर आलाय. रस्ते आणि पूल वाहून गेल्यामुळे नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय. अमेरिकेवरून मुंबई